तुमचे विद्यार्थी काय करतात. नक्कीच या बालाजी कॉन्व्हेंटने बरेच शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर घडवले असतील, परंतु अभिमानाने सांगा की मी एका विद्यार्थ्याला माणूस म्हणून घडवलेला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रने एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून सत्कार केला, तर दुसरा कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. परंतु खरं तर माझ्या गुरुकडून जो सत्कार करण्यात आला त्याचा अभिमान जास्त वाटतोय. आज या बुट्टीबुरी परिसरात स्वर्गीय भैयाजी गुजर पुनर्जन्म आश्रम, या आश्रमात 45 वृद्ध आश्रयित आहेत. मागील 5 वर्षात 34 वृद्धांना आपण घरापर्यंत पोहोचवलं, त्यांचं परिवार मिलन केलं. खरं तर कोणी 35 वर्ष घराबाहेर होतं, कोणी 7 वर्ष घराबाहेर होतं. उघड्या छताखाली रोडवर ते जीवन गाठत होते. 14 लोकांचा अंत्यविधी मी आजपर्यंत त्यांना अग्नी दिली. खरं तर खुशबूनी सांगितलं की बऱ्याच राज्यातील आपण नृत्य इथे सादर करत आहोत. मी 12 राज्यातील लोकांना 2 टाईमचं जेवण त्यांचे सर्व करतोय. 12 राज्यातले लोक आहेत सर. खरं तर तुमचे एक शिक्षक माझे मित्र आहेत. मी त्यांना नेहमी म्हणतो की एक आदर्श शिक्षक मी तुझ्याकडे बघतोय. बरंच चांगलं काम बुट्टीबुरी परिसरात करतोय. खरं तर आजची युवा पिढी मोबाईलच्या विळख्यात पडलेली आहे आणि त्या मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम नितीन कुरई सारखा शिक्षक करतोय, याचा मला अभिमान वाटतोय, कारण की तो माझा मित्र आहे. साथ फाउंडेशनची निर्मिती करत असताना सर बरेच अडथळे मला आले आणि त्या अडथळ्यांमध्ये 2 मित्र माझ्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे होते आणि त्यामुळे हा पल्ला 5 वर्षाचा मला गाठता आला. खरं तर 12वीचं शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंगचा प्रवास सुरू केला होता. इंजिनियर म्हणून पैसे कमावता आले असते. माझे मित्र मेट्रोमध्ये आहे, इन्फोसिसमध्ये आहे, विविध कंपन्यांमध्ये काम करते. इंजिनियर मुलगा समाजसेवक बनला आणि मोठ्या प्रामाणिकपणे हे समाजकार्य मी समोर नेतोय. बरंच सांगायला आहे, परंतु इथेच रजा घेतो. धन्यवाद.